नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने पालकवडी बनवणार आहोत. एक तर कमी तेलातली खूपच चवदार अशी ही फक्त फोडणी देऊन बनणारी पालकवडी आणि दुसरी बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही मस्त चवीची पालकवडी. तर लगेच बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे. पालकाची अशी मोठ्या आकाराची पानं इथे घ्यायची आहेत. आता ही पानं बाजूला ठेवूया आणि पीठ तयार करून घेऊया. तर इथे मी 1 कप बेसन घेतलं आहे. यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. यानंतर अर्धा चमचा धने जिरे पूड घातली. पाव चमचा ओवा घातला आहे. यानंतर इथे चिमूटभर हिंग घातला आहे. आपण बेसन वापरतो आहे त्यामुळे यामध्ये हिंग घालायचा डायजेशनच्यासाठी खूप हेल्प करतो. यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. 1 चमचा सफेद तीळ घालायचे. पाव चमचा हळद घातली. यानंतर यामध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ घालायचं आहे. यामुळे छान कुरकुरीतपणा येतो. तुम्ही याऐवजी तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता किंवा बारीक रवा घालू शकता 2 चमचे. आता यामध्ये पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर हे घट्टच आपल्याला हवं आहे. आपण हे पीठ पानांवरती लावून घेणार आहोत त्यामुळे पातळ करायचं नाही आहे जास्त. तर पहा, हे असं हवं आहे आपल्याला. इतपत घट्ट हे पीठ ठेवायचं आहे. तर आता जी आपण पानं धुवून ठेवली होती ती आपण इथे लावून घेऊया. तर ही पानं अशी एकाच्या बाजूला एक अशी लावून घ्यायची. तर अळूवडीसाठी जसं आपण रोल बनवतो तसंच आपल्याला इथे रोल बनवायचं आहे. तर अशी 4 मोठी मोठी पानं मी अशी लावून घेतली. आता यावरती बेसन लावून घ्यायचं आहे. सगळीकडे असं मी व्यवस्थित बेसन लावून घेतलं आणि आता पुन्हा यावरती पानं लावायची. तर आतमध्ये अशी छोट्या आकाराची पानं लावली तरी चालेल. तर अशी पुन्हा 4 पानं लावली मी आणि वरती पुन्हा थोडंसं बेसन लावून घ्यायचं आहे. तर सगळीकडे असं व्यवस्थित बेसन लावून घेतलं. आता याचा असा रोल करून घ्यायचा. थोडंसं हाताने असं प्रेस करत रोल बनवून घ्यायचा. असे कॉर्नर जो आहे तोही असं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे. तर ह्याचा असा मी रोल तयार करून घेतला आहे. तर असेच सगळे रोल मी तयार करून घेतले. आता इथे मी चाळण घेतले. तर चाळणीला आधी तेलाने आपण ग्रीस करून घेऊया म्हणजे रोल चिटकणार नाहीत. आता या चाळणीमध्ये 3ही रोल मी ठेवते. तर हे रोल आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे गॅसवरती मी पाणी गरम करत ठेवलं आहे. यावरती रोलची जी चाळण आहे ती ठेवायची आहे आणि झाकण ठेवून हे रोल मीडियम फ्लेमवरती आपल्याला 15 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. 15 मिनटामध्ये हे रोल व्यवस्थित वाफवले जातात. तर पहा, 15 मिनटं झाले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही टूथपिक घालून चेक करू शकता. पण 15 मिनटामध्ये व्यवस्थित वाफवले जातात. गॅस बंद करायचा आहे आणि हे रोल आता पूर्ण थंड करायचे आहेत आणि मगच हे कट करायचे आहेत. तर इथे पहा, रोल थंड झाले आहेत. आता याची आपण वड्या पाडूया. थोड्याशा रुंद पाडायच्या, साधारण 1 इंचाच्या अशा वड्या याच्या पाडून घेते मी.
तर असे सगळे रोल आपण कट करून घेऊया. तर ही वडी चवीला तर अगदी अप्रतिम लागते, तुम्ही नक्की करून पहा. तर इथे पहा सगळे रोल मी कट करून घेतलेत. तर आज ही वडी आपण डीप फ्राय करणार नाही आहोत, फक्त फोडणी देणार आहोत. खूपच कमी तेलामध्ये ही बनते आणि चवीला तर अगदी भन्नाट लागते. तर पहा इथे मी 1 चमचा तेल घातलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. यानंतर 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत आणि 1 मिनिट याला परतून घेतलं आहे. लगेचच वडी जी आपण कापून ठेवली होती ती घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. एकदा परतून घेऊया 1 मिनिट. तर ही वडी आपली तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर आता गॅस बंद करूया आणि ही वडी काढून घेऊया. तर इथे पहा वडी सॉसबरोबर सर्व केली आहे. मी तुम्हाला एक वडी जवळून दाखवते. पहा किती मस्त लेयर्स आले त्याला, अगदी अळूवडीप्रमाणे मस्त लेयर येतात आणि दिसायला पण पहा किती मस्त दिसते ही वडी. तर ही मस्त अशी पहा तुम्ही अगदी सॉफ्ट आहे. तर ही आपली कमी तेलातली वडी तयार आहे. आता आपण दुसऱ्या पद्धतीने वडी कशी बनवायची ते पाहूया. आता ही आपण दुसऱ्या पद्धतीने वडी बनवूया. यासाठी आधी एक वाटण तयार करूया. तर इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात, जेवढी वडी तिखट हवी त्याप्रमाणे तुम्ही घ्या. यानंतर अर्धा इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. अर्धा चमचा जिरं यामध्ये घालायचे आणि हे जाडसर वाटून घ्यायचे. अशी याची जाडसर मी पेस्ट तयार करून घेतली आहे. तर ही आपण बाजूला ठेवूया. यानंतर इथे मी पालक घेतला आहे. तर इथे पालक आधी स्वच्छ धुतला आणि नंतर चिरून घेतला आहे. साधारण 2 वाट्या पालक आहे. पालक आधी धुवायचा आणि मग चिरायचा, म्हणजे त्याच्यातली पोषक तत्व पाण्याबरोबर निघून जाणार नाहीत. आता हा पालक आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर आपण जी पेस्ट तयार करून ठेवली होती, वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घातलं आहे. आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्याप्रमाणे तुम्ही इथे लाल तिखट कमी जास्त करा. यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. इथे मी पाव चमचा हळद घातली आणि यानंतर हिंग घातला पाव चमचा. आता इथे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. 2 चमचे सफेद तीळ घातलेत. सफेद तीळसुद्धा खूपच उष्ण असतात, तसंच यामध्ये कॅल्शियमसुद्धा भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे हे तुम्ही नक्की घाला. दाताखाली आल्यानंतर खूपच चवीला छानसुद्धा लागतात हे. तर आता हे आधी मिक्स करून घेऊया व्यवस्थित. पालक खूपच पाणी सोडतो, त्यामुळे आधी हे मिक्स करायचं आणि नंतर मग यामध्ये पीठ घालायचं. पालकाचं जे पाणी असेल त्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे. तर पहा हे मी असं मिक्स करून घेतलं आणि भरपूर पाणी सुटलं याला. आता यामध्ये बेसन घालायचं आहे. तर इथे मी 1 कप बेसन घेतलं आहे. यातलं आधी अर्धं इथे मी घातलं आहे. अर्धं घालून मिक्स करायचं आणि मग लागेल तसं आणखी घालायचं आहे. यानंतर इथे मी 2 मोठे चमचे बारीक रवा घेतला आहे. यामुळे वड्यांना छान कुरकुरीतपणा येईल. तुम्ही याच्याऐवजी 2 चमचे तांदळाचं पीठ घालू शकता किंवा ज्वारीचं पीठ घालू शकता. जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. तर हे आधी मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ दोन्हीपैकी काहीही नसेल तर तुम्ही पोहे बारीक करून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पूडसुद्धा इथे वापरू शकता.
तर इथे मी उरलेलं अर्धा कप पीठ जे होतं ते सुद्धा घातलं यामध्ये. हे मिक्स करूया असं. पीठ मी असं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. यामुळे आपल्या वड्या छान सॉफ्ट होतील, ड्राय होणार नाहीत आतून. तर हे तेल घातल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आणि याचे गोळे बनवून घ्यायचे. तर हे आता पहा, याचा असा रोल तयार करून घेते मी. तुम्हाला हव्या त्या आकाराचा बनवून घ्यायचा. तर याचे मी 2 रोल बनवून घेते, मोठ्या मोठ्या आकाराचे, कारण मला थोड्याशा मोठ्या आकाराच्या वड्या इथे हव्यात. तर पहा, असा रोल तयार करून घेतला मी. तर इथे पहा, असे 2 रोल मी तयार करून घेतलेत. आता हे रोल आपण वाफवूया. तर रोल वाफवण्यासाठी गॅसवरती इथे पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्यावरती चाळण ठेवले. चाळण मी ग्रीस करून घेतले तेलाने आधी. यावरती हे रोल ठेवायचे आणि आता हे रोल आपल्याला 15 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. तर यावरती आता झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि 15 मिनटं रोल वाफवून घ्यायचे आहेत. तर आता 15 मिनटं झाले आहेत, आपण पाहूया. तर पहा, रोल छान वाफवले गेले आहेत आणि आकाराने आधीपेक्षा मोठे झाले. तर यामध्ये आपण बेकिंग सोडा, बेकिंग पावडर काहीही वापरलं नाही आहे. तरी पहा, मस्त हे फुललेत, मोठे झालेत आकाराने. गॅस बंद केला. आता हे रोल आपण पूर्ण थंड करून घेऊया आणि नंतरच हे कट करून घ्यायचे. तर इथे रोल पूर्ण थंड झालेत. तर आता याच्या आपण वड्या पाडूया. तर आपण जशी कोथिंबीर वडी बनवतो त्याप्रमाणेच याच्या पातळ वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तर पहा, किती मस्त जाळीदार वडी तयार झाली आहे. तर अशा सगळ्या वड्या मी कट करून घेते. तर इथे मी वड्या पहा कट करून घेतल्यात. आता या आपण फ्राय करूया. तर या वड्या मी आज शॅलो फ्राय करणार आहे. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये आता वड्या सोडायच्या आहेत. तर यामध्ये आपण बारीक रवा घातला आहे, त्यामुळे ह्या वड्या बाहेरून छान कुरकुरीत होतात आणि आतून सॉफ्ट होतात. तर एका बाजूने फ्राय झाल्यानंतर या वड्या आपण उलटून घेऊया आणि किंचित याचा रंग बदलेपर्यंत या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर पहा, याचा रंग बदलला आहे. आता या वड्या आपण काढून घेऊया. जास्त डार्क करायच्या नाही आहेत. तर अशा सगळ्या वड्या मी तळून घेते. तर पहा, आपली वडी तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसते. अगदी जाळीदार आहे. पहा, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट झाली आहे. तर दोन्ही पद्धतीने आपल्या वड्या तयार आहेत. सॉसबरोबर मी या वड्या सर्व केल्यात. आपण 2 प्रकारे पालक वडी बनवली. यातली कोणती पद्धत तुम्हाला जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.